नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीक विम्यासंदर्भात अपडेट आहे की पीक विमा नेहमीच वादग्रस्त ठरत असतो। गैरव्यवहार, अनियमितता, भ्रष्टाचारांमुळे वादग्रस्त ठरलेल्या 1 रुपयात पीक विमा योजनेची अर्थसंकल्पीय अधिवेशनात फेररचना केली जाणार असल्याचं स्पष्ट होतंय। 1 रुपयात पीक विमा योजना बंद करून किमान 100 रुपये शेतकऱ्यांना भरावे लागतील आणि फक्त अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी 1 रुपयात पीक विमा योजना सुरू ठेवण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे। आता कृषी विभागातील एका महत्त्वाच्या नेत्याने या गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आपल्याला दिसत आहेत आणि त्याच्यानुसार जर विचार केला तर कृषी आयुक्तालयाने 12 जानेवारी रोजी पीक विमा योजनेची फेररचना करण्यासाठीचा प्रस्ताव आता मंत्रालयाकडे पाठवला आहे आणि त्याच्याच अनुषंगाने जे काही आता अर्थसंकल्प सादर होणार आहे त्याच्यात या बदल होणार आहेत। काय कसं काय होणार आहे, कोणत्या बदल होऊ शकतात, काय आणि शेतकऱ्यांना जो काही उर्वरित पीक विमा आहे मागचा तो मिळणार का, या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी थोडक्यात जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे शेवटपर्यंत बघा। अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, लाईक करायला तर विसरत नका जा, जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा। बघा, प्रामुख्याने 1 रुपयात पीक विमा योजना बंद करून किमान 100 रुपये शेतकरी हप्ता करावा, बोगस लाभार्थ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी, नमो शेतकरी महासन्मान निधी आणि पीक विमा योजनेचा लाभ 5 वर्षासाठी बंद करावा अशी तरतूद याच्यात करण्यात आली। समूह सेवा केंद्राचा आत फक्त परवाना रद्द केला जावा तर त्यांच्या कठोर कारवाई देखील करण्यात यावी। पीक विम्याच्या संरक्षित रकमेपैकी शेतकरी हप्ता खरीप हंगामात 2%, रब्बी हंगामात 1.5%, कापूस कांदा पिकासाठी 5% हा शेतकऱ्यांनी भरावा। 1 रुपयात पीक विमा योजना सुरू ठेवायची असल्यास फक्त अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठीच ही योजना सुरू ठेवावी। राज्यामध्ये 1.71 लाख शेतकरी खातेदार आहेत, त्यातील 85% खातेदार हे अल्पभूधारक असल्याचं या अहवालात सांगण्यात आलेलं आहे आणि राज्य सरकारने पीक विमा योजनेची फेररचना न केल्यास विमा हप्त्याचा राज्य सरकारचा हिस्सा आणि उर्वरित शेतकरी हिस्सा अशी सुमारे 400 कोटी रुपयांची रक्कम पीक विमा कंपन्यांना द्यावी लागणार आहे। जो काही उर्वरित पीक विमा आहे त्यातूनच सुमारे संरक्षित 2000 कोटी रुपयांची संरक्षित रक्कम होणार असल्याचं समजते। सरकारने योजनेच्या निकषात बदल न केल्यास 400 कोटी रुपये विमा कंपन्यांना द्यावे लागणार आहेत। हा आर्थिक भुर्दंड टाळण्यासाठी अधिवेशनात फेररचना करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे। यावेळेस आता पीक विमा जी काही योजना आहे आपली, या योजनेत करावयाच्या बदलांमध्ये कृषी आयुक्तालयांकडून आलेल्या प्रस्तावावर चर्चा केल्यानंतर कृषी मंत्री, कृषी सचिव, कृषी आयुक्तांचे पीक विमा योजनेत फेररचना करण्यावर एकमत झाले देखील आहे। हा जो काही विषय हा मंत्रिमंडळामध्ये बैठकीमध्ये चर्चेला ठेवण्यापूर्वी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसमोर हा जाणार असल्याचं समजते आणि त्यातूनच अजित पवार काय निर्णय घेतात आणि कोणत्या प्रकारचे याच्यात आता अर्थसंकल्पामध्ये अपडेट येतं ते बघण्यासारखं आहे। तत्पूर्वी जो काही राहिलेला पीक विमा आहे, जरी याच्यामध्ये बदल झाले तरी जे काही मागचे राहिलेले उर्वरित पीक विमे ते शेतकऱ्यांना नक्कीच त्या कंपन्यांना द्यावे लागणार आहेत। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।